मंडळी, आपल्या शरीरामध्ये 11 इंद्रिय असतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, ज्याला आम्ही उभय इंद्रिय असं म्हणतो. आता 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे कोणती? तर डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीभ आहे आणि त्वचा. त्याबरोबर वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय आहेत, मूत्रमार्ग आहे, गुदमार्ग आहे, नंतर तोंड आहे, ही सगळी आहेत कर्मेंद्रिय. आणि मन उभय इंद्रिय. परंतु वयानुसार काय होत जातं, तर ह्या कर्मेंद्रियांची आणि ज्ञानेंद्रियांची ताकद कमी होत जाते, ऐकण्याची शक्ती कमी होते, दिसण्याची शक्ती कमी होते. मग जर असं आपल्याला वाटत असेल की वयोपरत्वे आपल्या या ज्ञानेंद्रियांची शक्ती, कर्मेंद्रियांची शक्ती कमी होऊ नये, तर यासाठी छोटेसे उपाय सांगतो, साधेसे उपाय सांगतो. तर दररोज नाकामध्ये 2-2 थेंब अणुतेलाचे घालायला लागा, किंवा पंचेंद्रिय वर्धन तेलाचे 2-2 थेंब घालायला लागा, किंवा पंचगव्य घृताचे पातळ करून 4 ते 5 थेंब प्रत्येक नाकपुडीत घालायला लागा. तुमच्या डोक्यामध्ये असणारी कर्मेंद्रिय, पंचेंद्रियाची सेंटर्स ही अबाधित राहतील आणि तुमच्या या संपूर्ण 11 इंद्रियांची शक्ती ही व्यवस्थित अबाधित राहील.